आज मी गेलेलो कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यात असलेल्या अशा गावात, ज्या गावाला मधाचे गाव म्हणून ओळखलं जाते, ते म्हणजे मधाचे गाव पाटगाव. सकाळी 6:30 वाजता थंडीतनं बाहेर पडलो आणि क्वालिटी असं धुकं बघत बघत अर्ध्या तासात पोहोचलो मुदाळ तिट्ट्यावर. आणि माझी गाडी इथे तिट्ट्यावरच लावून मी आणि तौफिक सर निघालो पाटगावला. 1 तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पाटगाव मध्ये पोहोचलो. आणि पाटगाव मध्ये गेल्यावर आमचं एक्सप्लोर करायचं पहिलं ठिकाण होतं श्री मौनी महाराज यांचा मठ. याच मठात आहे सत्पुरुष श्री मौनी महाराज यांची समाधी. आणि या मठाचा इतिहास खूपच जुना आहे, जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत. तर आपल्या महाराजांच्या 91 कलम असलेल्या बकरीमध्ये 76व्या कलमामध्ये एक अशा प्रसंगाचा उल्लेख आहे. त्यात असं म्हणलेलं आहे की सन 1676 ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवर जात होते, तेव्हा ते इथे पाटगाव मध्ये श्री मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यास थांबले. आणि या आशीर्वादामुळे दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला असं महाराजांची भावना झाल्याने ते स्वारीवरून परत येताना मौनी महाराजांच्या भेटीस आले. पण तेव्हा श्री मौनी महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या समाधीवर हा मठ बांधला. आणि म्हणूनच या मठाचं बांधकाम लाकडापासून आणि दगडापासून केलेलं आहे, जे खूपच जुनं आहे. तर हा झाला आपला पाटगाव दौऱ्याचा पार्ट नंबर 1. आणि या दौऱ्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत भद्रकाली देवीचं असं मंदिर, ज्या मंदिराची दंतकथा तुम्हाला आश्चर्यित करून सोडेल. तर चला भेटूया पुढच्या भागात. फॉलो करा.